सातारा जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत की स्वतः तो जिल्हा त्या घटनांचा साक्षीदार राहिला आहे। जुनी जाणती मंडळी आजही अशा घटनांना विसरलेले नाही। आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड या तालुक्यातील तांबवे या गावाच्या विष्णू बाळा पाटील यांच्या बाबत घडलेल्या एका प्रसंगाबद्दल जाणून घेणार आहोत। त्यांनी पाटण खोऱ्यातील सावकारी अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरुद्ध बंड उभा केला आणि गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी बंदूक उचलली। परंतु त्यानंतर शेवटी एका व्यक्तीच्या शब्दावरून त्यांनी स्वतःलाच पोलिसांच्या स्वाधीन केलं। तर कोण होती ती व्यक्ती, आपण तो संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या तांबवे या गावाची ओळख आज संपूर्ण राज्यभरात आहे, कारण या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळाचा वारसा लाभलेला आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य सैनिकांचे पहिले राष्ट्र अधिवेशन तांबवे येथील कोहिना नदीकाठील वाळवंटात झालेला होता। या गावाची खरी ओळख ही तांबव्याचा विष्णू बाळा पाटील या मराठी चित्रपटामुळे संपूर्ण देशाला झाली। स्वातंत्र्य सैनिकांच्या या गावात 1952-53 साली पैलवान अण्णा बाळा पाटील आणि पैलवान विष्णू बाळा पाटील या दोन्ही सख्या पैलवान भावांनी मिळून गाव वेगळ्याच कारणाने चर्चेत आणलं। 12 डिसेंबर 1942 दिवस तांबव्याला मिळालेला पहिला सरपंच। आपले शिक्षण पूर्ण करून आपल्या तांबवे या गावी अण्णा बाळा पाटील हे आले। गावातील एक शिक्षित असावा असा पाटील घराण्यातील युवक असल्याकारणी गावाने अण्णा बाळा पाटील यांना सरपंच केले। 12 डिसेंबर 1942 दिवस होता। या दिवशी अण्णा बाळा पाटील यांनी सरपंच पदासाठी शपथ घेतली। त्यापुढे सलग 5 वर्षे उत्तम सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले। सरपंच झाल्यावर त्यांनी गावाचा विकास सुरू केला। अण्णांनी गावामध्ये नवीन योजना देखील सुरू केल्या। अण्णांनी केलेल्या गावाच्या विकासाच्या कामामुळे सर्वांच्या तोंडी त्या काळी अण्णा बाळा पाटील हेच ऐकू येऊ लागले। मग त्यानंतर त्या काळी त्यांनी सोसायटी सुरू करण्याचा निर्णय पण घेतला होता। सोसायटीच्या वादातून अण्णा बाळा पाटील यांच्यासाठी ती एक काळ रात्र ठरली। सोसायटीच्या वादातून विष्णू बाळा यांच्या भावाचा म्हणजेच अण्णांचा संध्याकाळच्या अंधारात पाणोठ्यावर पाय तोडला गेला। मग त्यावेळी लगेच जखमी अण्णांना कराडच्या दवाखान्यात आणण्यात आले। परंतु घटना अतिशय भयानक आणि महत्त्वाची असल्यामुळे त्यांना साताऱ्यामध्ये पाठवण्यात आलं। मग तेव्हा त्या ठिकाणी दवाखान्यात गंभीर जखमी असलेल्या अण्णांना यशवंतराव चव्हाण भेटायला आले। मग त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी अण्णा बाळांच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्यांना म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, मी डॉक्टरांना सांगितले आहे की हा माझा माणूस आहे, त्याच्यावर काळजीपूर्वक उपचार करा। तेव्हा अण्णा बाळा पाटील यांच्या मदतीसाठी स्वतः यशवंतराव चव्हाण धावून आले। मग त्यावेळी विष्णू बाळा पाटील यांनी आपल्या सख्या भावासोबत घडलेल्या घटनेचा बदला घेतला। त्यावेळी विष्णू बाळांनी पाटण खोऱ्यामध्ये 4 खून केले होते, परंतु तरी ते कधी पोलिसांच्या हाती लागले नाही। विष्णू बाळा पाटील हे आधीपासूनच बंदूक चालवण्यात माहिर होते। त्यांनी सातारा पाटण खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात घुसून मोठमोठे वाघ गोळी घालून मारले होते। त्याच्यामुळे त्यांना गावातला कोणताही माणूस पळून लावायला मदत करत होता। 2 महिने 3 महिने 6 महिने उलटले, पण विष्णू बाळा पाटील यांचा पत्ता लागत नव्हता। त्या काळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। ते कराडचे असल्यामुळे शिवाय विष्णू बाळा पाटील यांचे बंधू अण्णा बाळा पाटील हे राजकारणात असल्यामुळे त्यांची आणि यशवंतराव चव्हाण यांची चांगली ओळख होती। आता राजकीय वातावरणात विष्णू बाळा पाटील यांनी केलेल्या खुनांची चर्चा सुरू झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी याबाबत अण्णांशी चर्चा केली। त्यानंतर विष्णू बाळा यांच्या कानावर यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या काही गोष्टी अण्णा बाळांनी त्यांना सांगितल्या। मग विष्णू बाळांनी त्यांच्या बोलण्याला मान देऊन ते पोलिसांना शरण आले। विष्णू बाळा पाटील यांना पकडायसाठी जवळपास पोलिसांची 4 वर्ष शोध मोहीम चालू होती, परंतु अखेर पोलिसांनी वैतागून साधारणतः 1958 साली विष्णू बाळा पाटील यांना फरार घोषित करून त्यांचा ठाव ठिकाण सांगणाऱ्याला 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केले। जाहीर विनंती 1000 रुपयांचं बक्षीस। सर्वांना कळवण्यात येते की वरील फोटोतील विष्णू बाळा पाटील राहणार तांबवे, तालुका कराड, जिल्हा उत्तर सातारा हा इसवी सन 1954 सालापासून फरार असून त्यांनी आतापर्यंत 4 खून केलेले आहेत।
तरी सदर जाहीर विनंतीचे तारखेपासून 6 महिन्याच्या आधी जे कोणी स्वतःहून फरारी माणसाला पकडण्याचे कामे खात्रीपूर्ण माहिती देतील, अगर त्याला पकडून देतील त्याला रोख 1000 रुपयांचे बक्षीस देण्याचे मेहरबान इन्स्पेक्टर जनरल फ्रॉम पोलीस मुंबई राज्य यांनी जाहीर केले आहे, असं त्या काळी विष्णू बाळांना पकडायसाठी जाहिरातीमध्ये लिहिले होते।